नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी स्लीव्ज डिझाईन बनवत आहे। स्लीव्ज डिझाईन बनवण्यासाठी मला अशा प्रकारे कॅनव्हास लागणार आहे। तर त्यासाठी मी कॅनव्हास फक्त पट्टी कटिंग केलेली, मापे वगैरे सर्व टाकून मला डिझाईन तयार करायची। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, मी कशा पद्धतीची स्लीव्ज डिझाईन बनवते। तर सर्वात पहिले आपण बाही कटिंग केलेली आहे, तर ती बाही जोडून घेऊ। तर अशा पद्धतीने मी ही खालची जी टीप टाकलेली आहे, जो काट असतो त्याच्या कडेने टाकलेली आहे। एक्स्ट्राचा कपडा मी कटिंग करून टाकला। आता इथे मी दाब टीप देते आहे। अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये दाब टीप दिल्यानंतर आपण साईडनी स्लीव्ह जोडून घेऊ। इथे आल्यानंतर आपली स्लीव्हची जी उंची आहे ती मोजून घ्यायची। या स्लीव्हची उंची मला 9.5 इंच घ्यायची आहे। मग मी 9.5 वरती अशा पद्धतीने मार्किंग करते आणि त्याच मार्किंगवरनं टीप घेऊ। अशा पद्धतीने आपण टीप टाकून घेतली की ही जी टीप आपण टाकलेली त्याच्यावरती अर्धा इंच सोडून कटिंग करायची। अशा पद्धतीने अर्धा इंच सोडून आपण ही कटिंग केली की बाहीचं माप व्यवस्थित चेक करून घ्यायचं। ही आपण 9.5ची उंची घेतलेली आहे। तर इथे देखील आपण 9.5 वरती टेप ठेवून आपला मुंडा आपण किती वरती कटिंग केलेला आहे त्यानुसार आपण मार्किंग करून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा हा कटिंग करून घ्यायचा। अशा पद्धतीने ही कटिंग पूर्ण होते। दंडघेराच्या साईडने देखील आपला दंडघेर जेवढा आहे त्यापुढे 1.5 इंच आपण जे स्टिचिंगसाठी ठेवतो ती मार्किंग करून, जर एक्स्ट्रा कपडा असेलच तर तो कटिंग करायचा। एक्स्ट्रा हा येतच नाही, पण मी इथे अस्तरला जोड दिलेला असल्या कारणाने तो एक्स्ट्रा अर्धा इंचाचा मी कपडा जो कटिंग केला तो आलेला होता। तर अशा पद्धतीने परफेक्ट ही बाही स्टिचिंग झाली की त्यानंतर आपण स्लीव्ज डिझाईन बनवायला सुरुवात करायची। इथे आता मी जी मधोमध घडी टाकलेली आहे तिथे मी मार्किंग करून घेते, कारण माझी जी डिझाईन बनवायची मला ती अशी मध्यवर्ती इथे शंकरपाळा डिझाईन मला तयार करायची, त्यासाठी मी मध्यवर्ती मार्किंग करून घेतली। तर ही स्लीव्ज आपली पूर्ण झालेली आहे। ती साईडला ठेवून आपण जी डिझाईन बनवायची आहे तो कॅनव्हास घेऊ। हा जो कॅनव्हास आहे त्याला मधोमध अशा प्रकारे तुम्ही फोल्ड करायचा आणि टेपवर आपल्याला जी डिझाईन बनवायची त्यानुसार तुम्ही मापे टाकून घ्यायची। आता मला 3 शंकरपाळे तयार करायचे। 3 शंकरपाळे तयार करण्यासाठी मी 2-2 इंचाचं माप घेते। हे जे 2 इंचाचं माप हा एक शंकरपाळा आणि हा जो इथे 1 इंच आहे, प्रत्येक 1-1 इंचावरती मी मार्किंग करते, म्हणजे आपल्याला पुढे शंकरपाळा डिझाईन आपला परफेक्ट पद्धतीने तयार होतो। अशा पद्धतीने 3 शंकरपाळे तयार करायचे आपल्याला। तर हा 1, हा 2 आणि हा 3, त्याच्या पुढे आपल्याला एक्स्ट्रा स्टिचिंगसाठी आपण एवढं राहू देऊ।
उरलेला कॅनव्हास आपण कटिंग करून टाकू अशा पद्धतीने. तर ही जी मार्किंग केलेली आहे आपण 1 इंचावरती, इकडच्या साईडने आपण अर्धा इंचावरती मार्किंग करू अशा पद्धतीने. व्यवस्थित मोजून जर आपण मापे टाकली तर डिझाईन पण अशी परफेक्ट पद्धतीने तयार होते. ही आपण एक्स्ट्रासाठी ठेवलेला कॅनव्हास आहे. तर त्याच्या पुढच्या साईडनी 1 इंच, इथे 1 इंच आहे, तर अशा पद्धतीने शंकरपाळा तयार करायचा. ही 1 इंचाची मार्किंगच मी तेवढ्यासाठी केली का शंकरपाळ्याचा मध्य हा 1 इंच निघतो. त्यानंतर परत दुसरा शंकरपाळा अशा पद्धतीने आणि तिसरा शंकरपाळा अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्यायची ही. आणि त्यानंतर हा जो एक्स्ट्राचा कॅनव्हास उरलेला आहे तो आपल्याला साईडनी फोल्ड करण्यासाठी लागतोच एक्स्ट्रा. तर आपण हे जे 1, 2, 3 हे शंकरपाळे आपण आखलेले त्यावरती कटिंग करून घेऊ. अशा पद्धतीने आपण हे शंकरपाळे कटिंग केलेले तुम्ही बघू शकता. मी 1 इंचाचं माप घेऊन जे शंकरपाळे मी तयार केले त्यांचं माप म्हणजे एकदम तिन्ही शंकरपाळ्यांचं सेम सारखं आणि इक्वल वाटतंय. तर आता आपण हा जो ब्लाऊज पीसचा कपडा आपण कटिंग करून ठेवलेला आहे त्यावरती स्टिच करून घेऊ. चारही बाजूनी अशा प्रकारे टीप टाकून घ्यायची. अशा पद्धतीने हे आपले जे डिझाईनसाठी मी कॅनव्हास पट्टी तयार करून घेतलेली आहे. तर आपण जो मध्य काढलेला आहे हा त्यावरती आपण ही शंकरपाळा डिझाईन हे सेंटर आणि ही जे आपण मध्य काढलेलं आहे ते सेंटर व्यवस्थित ठेवून आपण टाचणीने पॅक करून घेऊ. अशा पद्धतीने टाचण्या लावून घेतल्या की आपला कपडा कुठेही सरकत नाही. आता आपण इथे कडेकडेने स्टिच करून घेऊ. अशा पद्धतीने आपण सर्व बाजूनी स्टिच केली की टाचण्या काढून घ्यायच्या आणि त्यानंतर इथे अशी मधोमध अशी फोल्ड करून हे शंकरपाळे कटिंग करून घ्यायची. व्यवस्थितपणे कटिंग करायचे, कुठेही कट लागू द्यायचा नाही. अशा पद्धतीने हे आपण कटिंग करून घेतले की हे जे कॉर्नर आहे ते आपण व्यवस्थित असे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे. या पॉईंट्सला आपण छोटे छोटे कट टाकले की त्यानंतर आपण जेव्हा अशा पद्धतीने हे पलटी मारतो
तेव्हा आपल्याला ते पलटी मारण्यासाठी सोपे जाते। अशा प्रकारे हे कोने पण व्यवस्थित प्रकारे असे बाहेर निघतात। आपल्याकडे अशा प्रकारे काही टूल्स असतील तर त्याच्या मदतीने आपण ते थोडे थोडे शार्प करून घ्यायचे। याच्या साईडने आपण दाबटीप देऊन घेऊ। अशा पद्धतीने आपण हे त्रिकोणाची डिझाईन स्टिच केलेली आहे। तर इतकी सुंदर प्रकारे त्रिकोणाचे आपले तयार झालेले। तुम्ही व्हिडिओ पूर्ण जर बघितला असेल तर कशा प्रकारे मी हे तयार केले ते तुम्हाला कळाले असतील। तर आपण इथे हे त्रिकोण इथे आपण मणी जोडून घेऊ। अशा प्रकारचे हे जे मणी येतात हे मणी आपण जोडून घेऊ तिथे। अशा पद्धतीने मी मणी जोडून घेतलेले। ही स्लीव्ज डिझाईन इथं शंकरपाळा स्लीव्ज डिझाईन इथे पूर्ण होते। आणि इथे आणखी आकर्षक बनवण्यासाठी मी क्लायंटची मागणी होती की अशा पद्धतीची ही पाईप लेस तुम्ही माझ्या ब्लाऊजला लावा। तर मी ही पाईप लेस ब्लाऊजला अटॅच करते। तर अशा पद्धतीने मी ही पाईप लेस जोडून घेतलेली आहे। कशी दिसते डिझाईन कमेंट करून नक्की सांगा। अशा पद्धतीने मी ही दोन्हीही स्लीव्हची डिझाईन पूर्ण केलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। अशाच पद्धतीचे मी छान छान व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकत असते, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा।